नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। तारीख 17 जून 2026, ठिकाण फ्रान्समध्ये आयोजित G7 शिखर परिषदेचं व्यासपीठ। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भेट झाली। याच भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली। विषय काय होता तर भारत अमेरिका संबंध, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सहकार्य, ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक घडामोडी। आता तुम्हाला तर माहिती आहे की भारत आणि अमेरिकेतील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे या भेटीकडे विशेष लक्ष लागलेलं होतं। दोन्ही राष्ट्रांच्या नेत्यांच्या या भेटींमध्ये चर्चा झाली। कराराच्या वाटाघाटीबाबत दोन्ही देश सकारात्मक असल्याचे संकेत मिळाले। फ्रान्समध्ये घडामोडी घडत असतानाच इकडे संयुक्त किसान मोर्चाने मात्र भारत अमेरिका मुक्त व्यापार करारावरून केंद्र सरकारला इशारा दिलाय। एवढंच नाही तर 10 ऑगस्ट रोजी देशव्यापी बंदची घोषणा सुद्धा केली आहे। संयुक्त किसान मोर्चाची मग मागणी नेमकी काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? संयुक्त किसान मोर्चानं नेमके काय आक्षेप घेतलेले आहेत? सगळं काही जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अलीकडेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मोदी ट्रम्प भेटीनंतर भारत अमेरिका व्यापार कराराबाबत सकारात्मक संकेत दिले होते। मंत्री पियुष गोयल म्हणाले होते की प्रस्तावित व्यापार करारातील बहुतेक बाबींवर आधीच सहमती झालेली आहे। बहुतेक सर्व काही निश्चित झालेलं आहे। अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी 99% गोष्टी निश्चित झाल्या असल्याचं सांगितलेलं आणि त्यासोबत किरकोळ मुद्द्यांवर स्वल्पविराम आणि पूर्णविरामांवर चर्चा सुरू आहे असंही गोयल 1 जून रोजी म्हणाले होते। त्यामुळे द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होऊन त्यावर स्वाक्षरी होईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केलेला होता। फ्रान्समध्ये झालेल्या कालच्या बैठकीतही दोन्ही देश सध्या व्यापार कराराच्या अंतिम टप्प्यातील चर्चेत असून हा करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना गती देण्यावर भर देण्यात आलेला आहे। दोन्ही नेत्यांनी करार हा संतुलित, परस्पर फायदेशीर आणि व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण असावा असं मत या मंचावरती बोलताना व्यक्त केलं। ट्रम्प यांनी बैठकीनंतर भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या अत्यंत जवळ पोहोचल्याचं सांगितलं। तर चर्चेदरम्यान कृषी व्यापाराचाही मुद्दा महत्त्वाचा ठरला। अमेरिकेला भारतीय बाजारपेठेत कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांना अधिक प्रवेश हवाय, तर भारतानं आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण करण्याची भूमिका कायम ठेवलेली दिसते। याशिवाय शुल्क म्हणजे टॅरिफ, बाजारपेठ प्रवेश, डिजिटल व्यापार, गुंतवणूक आणि पुरवठा साखळी यासारख्या विषयांवरही चर्चा झाली आहे। या बैठकीत पश्चिम आशियातील तणाव, ऊर्जा पुरवठा, हिंद प्रशांत क्षेत्रातील सुरक्षा, दहशतवादी विरोधी सहकार्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी याचाही आढावा दोन्ही नेत्यांकडून घेण्यात आला। विशेषतः इराण-इस्रायल तणाव, जागतिक पुरवठा साखळीवरील त्याचे परिणाम आणि कच्च्या तेलाच्या किमती याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं सांगण्यात आलं। इकडे भारतात मात्र या भेटीनंतर संयुक्त किसान मोर्चानं प्रस्तावित मुक्त व्यापार करारावरून आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय। जर केंद्र सरकारनं या करारावरती स्वाक्षरी केली तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी देशभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा निर्णय संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय परिषद बैठकीत घेण्यात आला आहे। एवढंच नाही तर 10 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा सुद्धा देण्यात आली आहे। आता संयुक्त किसान मोर्चाच्या मागण्या काय आहेत असा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल तर सांगतो। स्वामीनाथन आयोगाच्या C2+50% सूत्रानुसार किमान आधारभूत किमतीची म्हणजेच हमीभावाची कायदेशीर हमी, त्यासोबतच शेतमालाची हमी खरेदी आणि प्रस्तावित मुक्त व्यापार करार रद्द करणं, यासोबतच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या मागण्यांचा यामध्ये समावेश आहे। C2 म्हणजेच उत्पादनाचा सर्वसमावेशक खर्च असून त्यावर 50% नफा जोडून हमीभाव निश्चित करण्याची शिफारस स्वामीनाथन आयोगानं केलेली होती। त्यानुसार शेतमालाचा हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केला तर शेतकऱ्यांना फायदा होईल अशी मागणी शेतकरी नेत्यांकडून आणि संयुक्त किसान मोर्चाकडून केली जाते। संयुक्त किसान मोर्चानं असंही जाहीर केलंय की 10 ऑगस्ट रोजी देशभरात रेल्वे रोको, रास्ता रोको आणि जलभर आंदोलन हे करण्यात येईल। त्यासोबत भारत अमेरिका व्यापार करार झाल्यास राज्यनिहाय समन्वय समित्या आंदोलनाची पद्धत आणि ठिकाण निश्चित करतील असंही संयुक्त किसान मोर्चानं स्पष्ट केलंय। शेतकरी संघटनांनीही केंद्र सरकारवर गंभीर काही आरोप केलेत। अमेरिकेतील कृषी व्यवसायाशी संबंधित बहुराष्ट्रीय कंपन्या आणि देशातील मोठ्या कॉर्पोरेट गटांच्या हितासाठी चुकीचा हमीभाव जाहीर केला जात असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चानं केला आहे। तसंच भारतीय अन्न महामंडळाची खरेदी व्यवस्था कमकुवत करून धान्य साठवणूक केंद्रांवर कॉर्पोरेट नियंत्रण वाढवलं जात असल्याचा आरोपही संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आला आहे। दुसरीकडे वाढत्या महागाई विरोधात तसंच युरिया, डिझेल आणि स्वयंपाकघरातील
गॅसच्या कथित काळ्या बाजाराविरोधातही आंदोलन करण्यात येणार असल्याची भूमिका संयुक्त किसान मोर्चानं जाहीर केली आहे. ग्रामीण भागात दरवर्षी 200 दिवस रोजगार आणि दररोज 600 रुपये मजुरीची हमी देण्याची तसंच स्थलांतरित कामगारांसाठी किमान वेतन 26,000 रुपये प्रति महिना करण्याची मागणीही शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा केलेली आहे. आंदोलनाच्या पुढील रणनीतीसाठी 28 जुलै रोजी नवी दिल्लीत अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर 29 जुलै रोजी देशामध्ये दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये शेतकरी आणि कामगारांचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. तर हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती संयुक्त किसान मोर्चानं पाणी हक्कावरती विशेष चर्चासत्र घेण्याचाही निर्णय घेतला आहे. हिसारमधील पाणी टंचाई विरोधातील आंदोलन, छिंदवाडा येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात संघर्ष आणि ओडिशातील जमीन अधिग्रहणाविरोधी आदिवासी आंदोलनाला संघटनेनं पाठिंबा सुद्धा जाहीर केला आहे. एकूणच काय तर एकीकडे भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या अगदी अंतिम टप्प्यावर पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर या कराराला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे शेतकरी संघटनांनी या कराराला तीव्र विरोध दर्शवत देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे हा करार नेमका कोणत्या अटींवरती होणार, भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण कसं केलं जाणार, कारण मोठ्या प्रमाणात या करारानंतर शेतमाल हा मुक्त पद्धतीने येऊ शकतो आणि त्याचा अर्थातच इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो अशी चिंता व्यक्त केली जाते. आता संयुक्त किसान मोर्चाच्या आक्षेपांवरती केंद्र सरकार काय भूमिका घेणार, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.